जाऊया मॅचच्या दिशेनं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजानं 4 धावा खर्च करून एक महत्वाची विकेट घेतली तो अशोक या मॅचचा ठरतो मॅन ऑफ द मॅच. सो अशोक यायचंय, मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण घ्यायचा. मी विनंती करेल आमचे बॅनर सौजन्य बॅनर स्पॉन्सर सन्माननीय राहुलजी कदम साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय. यावेळी मात्र मॅन ऑफ द मॅच जरूर दिली जाते. थँक्यू सो मच, वेल प्लेड. आणि दमदार खेळ राहिला विजयच्या विरोधामध्ये. विजय आणि अशोकची मस्त मॅच बघायला भेटली दोघांची. आणि सेकंड मॅच कडे आपण जाऊयात. आता एका साइडला पहा, लक्षात घ्या एनके स्पोर्ट्स एका साइडला. एनके स्पोर्ट्स आपण पाहिलं तर 4 मॅच खेळलाय, 2 मॅच जिंकलाय, 2 मॅच हारलेला आहे. दुसऱ्या साइडला श्री गणेशा 11 तो देखील 4 मॅच खेळला, 1 मॅच जिंकला. म्हणजे इथे जर श्री गणेशा 11 मैच जिंकते हैं तो वो एनके को भी लेके जाएगा बाहर. अशा पद्धतीने मॅच आहे, पण एनके ला जिंकणं महत्वाचं. जर एनके स्पोर्ट जिंकते तर त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे. म्हणजे एनके स्पोर्ट्सला या मॅच मध्ये काही करून जिंकावं लागेल. आणि वैभव जर जिंकला तर तो दोघांना एकसाथ बाहेर घेऊन जाऊ शकतो. आणि एनके स्पोर्ट्स या मॅच मध्ये करो या मरो. पहिला चेंडू यावेळी मात्र खेळून काढला. अगदी मिड विकेट रिझनला आहे खेळाडू, चेंडूच्या मागावरती धावतोय. अडचणी बऱ्याच त्याला आल्यात, मात्र 2 धावा यावेळी कंप्लीट केल्या जात आहेत. सध्या गोलंदाजीसाठी शैलेशला तुम्ही पाहताय. वैभव सध्या पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट करून स्ट्राइक वरती उभा आहे. पुढे आलाय, उचललाय वैभव. खऱ्या अर्थानं आता दिसून आलाय आणि यावेळी मात्र वैभवचा कॉपी बुक स्टाईल फटका येतोय. वैभव आलाय आणि या मॅच मध्ये आता मात्र त्याने लगावलाय 2 पावलं पुढे येऊन षटकार. दादाने ऑलरेडी सांगितलं प्रत्येक खेळाडूला षटकाराला 101 रुपयाचं कॅश प्राइज आहे संदीप मुंडे यांच्याकडून. यावे आणखीन एक, यावे मात्र अगदी क्रॉस बॅटेड खेळला. 1 धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेसाठी जातील का? 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात. पुन्हा यावे मात्र अगदी कुठले स्पॉट वरचा चेंडू राईज झाला, पडला, उसळी घेतोय. चांगला कमबॅक केलाय शैलेशनं. यानंतर मॅच हिंदवी वॉरियर्स आणि मळ्यादेवी वॉरियर्स यानंतर मॅच असेल. हिंदवी वॉरियर्स आणि मळ्यादेवी वॉरियर्स यानंतरची मॅच असेल. हो, आणखीन राईज होतोय चेंडू. पुन्हा एकदा वाईट +1, तब्बल 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. संघाच्या धावसंख्येला आपण पहिलं थोडं वलय आल्या. धावसंख्या अगदी 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1 to 12.
यावेळी देखील सुरेख फटका, पण धावा कदाचित अगदी कमी भेटेल, जी आहे फक्त एका धावेने समाधान मानावं लागते. तब्बल 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 to go. धावसंख्या अगदी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 13. हो, यावेळी देखील मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढल्या. एक धाव कंप्लीट केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानलं जाते आणि एका धावेनं पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. धावसंख्या आहे 14. 14. लॉस ऑफ दी 0 विकेट. प्लीज. नवीन गोलंदाज यावेळी मात्र मैदानामध्ये दाखल झाला, मिस्टर उमेश. बॅटच्या रडामध्ये पुन्हा एकदा वीर मात्र उचलला चेंडू, फेकून दिलाय, निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. वैभवच्या बॅट मधून येणारा आणखीन एक उत्तुंग षटकार. देखील कंप्लीट करू शकतात, मात्र अडचण होती. हातातून निसटला चेंडू आणि तदनंतर उमेश मात्र यावेळी आपण पाहिलं तर चेंडू शोधेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. पुन्हा पुढे आलाय फटका, अगदी सरळ बॅटीने खेळून काढला. एक धाव मात्र कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी तो जात नाहीये. स्ट्राईक ठेवली अर्थातच आशिष जवळ, बुमरा जवळ आणि टीमची धावसंख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचते अगदी 23 या आकड्यावरती. 23. 23 धावसंख्या. यावेळी देखील अगदी क्रॉस बॅटेड खेळून काढला. मिड विकेट रिजनला खेळाडू वेगाने येतोय. चेंडू शोधेपर्यंत पुन्हा 2 धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. या 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पहिली तर अगदी 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 2 to go. ओहो, फटका फसला. इफ यू मिस आय डेफिनेटली हिट. विकेटचं बटन. बॅटर गॉन. शिंदे सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झालेत. संदीप शिंदे यांनी जर षटकार लागला तर अंकुश मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल संदीपच्या षटकारासाठी.
स्वतः संघ मालक आहेत संदीप शिंदे मैदानामध्ये दाखल झालेत. अंकुश मोरे मळे देवीचे क्या ओनर आहेत. उचलला यावेळी मात्र अगदी क्रॉस बॅटेड आहे खेळाडू वेगाने येतोय. एक धाव कंप्लीट पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. या 2 धावेच्या मदतीनं आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 चा खेळ देखील संपला. धावसंख्या अगदी 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 27 लॉस ऑफ दी 2 विकेट्स. नितीन आलाय गोलंदाजीसाठी. स्वतः संघ मालक आहेत नितीन सुतार एनके स्पोर्ट्स आणि त्यांना माहिती आहे आता मात्र श्री गणेशा 11 या टीमला मात्र काही करून पराभूत करावं लागेल. एनके स्पोर्ट्स जो विजेता राहते या मॅच मध्ये तर त्यांच्या उमेद जरूर दिसतात कारण 3 मॅच ते देखील जिंकतात. हो फटका निघून जातोय डीप स्क्वेअर एक रिझनला आहे खेळाडू त्याच्या हातामध्ये. अखेरी स्वतः संघ मालक आलेत आणि तदनंतर वैभव अडकला जाळ्यामध्ये. वैभव बॅक टू द डकआउट. हो यावेळी देखील उचलला चेंडू कदाचित आहे क्षेत्ररक्षक. ओहो 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 वॉड कॅच सुटल्या हातातून मात्र एफर्ट्स पहा 100%. वॉड एफर्ट्स यार काळजी घ्यायची. हे गावाकडचे खेळाडू ग्रामीण खेळाडू ऐकत नाहीये क्षेत्ररक्षण करत असताना आणि प्रत्येक जण मात्र स्वतःला प्रूफ करतोय सिद्ध करतोय. वॉड एफर्ट्स यार. हो हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. यावेळी मात्र एक धाव कदाचित अडचणीमध्ये राहू शकते. बॅटर चाललं माघारी. संदीप शिंदेनी जर 3 षटका लगवल्या हॅट्रिक तर उत्तम शिंदे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 29 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक सध्या मात्र चालू आहे. अर्थातच आपण पाहिलं तर 3री आणि सध्या मात्र चेंडूचा खेळ झाला 4. 29 धावसंख्या 29. अगदी सोडून दिल्या एक्स्ट्रा धाव व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या अगदी 31 या आकड्यावरती जाते. 31 धावसंख्या 30 ना. येस 30 धावसंख्या झाले. येस सॉरी कारण की येस चुका होतात काही प्रॉब्लेम नाहीये. धावसंख्या 30 आहे लक्षात घ्या. थोडीशी चूक इथे स्कोररच्या माध्यमातून जी सुधारली गेली. 30 धावसंख्या. धावसंख्या 30 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती आहे. यावेळी देखील अगदी बॅक स्विंग केले जिथे आपण पाहिलं तर 22 अगदी ही देखील ओव्हर संपली जाते. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मात्र संपला जातोय. धावसंख्या आपण पाहिलं तर कुठली आली नाहीये या चेंडूवरती. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या अगदी स्थिर आहे.
31 धावसंख्या 31. सध्या स्कोर कार्ड वरती मात्र सजवली गेली आणि शेवटचं षटक असेल ओव्हर क्रमांक 4. चला थोडासा स्पीडअप घेऊयात मित्रांनो. चला थोडासा स्पीडअप घ्या. थोड्याच वेळामध्ये अगदी जेवणाची व्यवस्था देखील तुमच्यासाठी केली जाईल. ओहो पुढे आल्या ओहता स्लिप पॉइंट खेळाडू. चेंडू गॅदर केलाय. संधी आली होती मात्र बॅटर आउट गॉन. विपक्ष मळादेवी वॉरियर्स यानंतरची मॅच खेळली जाईल. यावी यॉर्कर बॅटर गॉन. अप्रतिम चेंडू दांडी गोल विकेटचं पतन. दाखल झालेत. ओव्हर क्रमांक शेवटची आहे 4. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन पंच आहे खेळाडू. आणखीन एक विकेट 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 विकेट. नाव लिहून ठेवलं जाईल. पहिली हॅट्रिक विकेट त्यांना मिळवल्या. अप्रतिम निलेश यार. काय गोलंदाजी यावेळी मात्र चालू आहे निलेशचे. एक धाव तर कंप्लीट केले. निलेशने आज स्वतः संघ मालकाला मात्र खुश केलं. स्वतः संघ मालक क्रिकेटचे वेडे चाहते आहेत क्रिकेटचे. नितीन दा 500 रुपयाचं कॅश प्राइज नितीन दादाच्या माध्यमातून त्याला जरूर दिलं जातं. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावे देखील अवे फ्रॉम दी बॉडी. अगदी कुठलीही हालचाल आत्ता केली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. शहानिशा केली अंपायरने. तदनंतर दिला डिसिजन आणि एक्स्ट्रा धावा ऍड होते. धावसंख्या अगदी 33 या आकड्यावरती. यावेळी देखील उचलला खेळाडू आहे मिड विकेटला. 1 बाउंड चेंडू मात्र पोहोचेल त्याच्या जवळ. आडवे पर्यंत निघून जातोय. सीमारेषे पार येतोय. महत्वाचा चौकार. वन टू गो. हो सोडून दिलाय. डोक्यावरती हात आहे. चेंडू यष्ट्यांच्या जवळून फुंकर मारत निघून जातोय. अप्रतिम गोलंदाजी आज निलेशने प्रभावित केलाय. हॅट्रिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज निलेश करतोय या स्पर्धेमध्ये.
यावेळी बॅटीची अगदी टॉप एज आहे, चेंडू हवेमध्ये अगदी डिक्लेअर मध्ये निघून जातोय. एक धाव मात्र जरूर डिक्लेअर मध्ये भेटते. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर अगदी 39 आणि 40 धावेचं आव्हान 40 धावेचं आव्हान दिले. अर्थातच एनके स्पोर्ट्स या टीमला टॉस साठी या अर्थातच हिंदवी वॉरियर्स आणि मळ्यादेवी वॉरियर्स या टॉस साठी हिंदवी वॉरियर्स आणि मळ्यादेवी वॉरियर्स दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचंय. दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी. एकेबी फायटर्स मॅच मध्ये आपण चेंज करतोय. एकेबी फायटर्स आणि हिंदवी वॉरियर्स अशी मॅच आहे. या दोघं कॅप्टननी टॉस करूयात. आम्हाला कळवा तुम्ही कशा मॅच घ्यायचे. मॅच घेतली जाते हिंदवी वॉरियर्स आणि मळ्यादेवी वॉरियर्स या दोन संघांमध्ये सध्या मॅच घेतली जाते. करूया टॉस. मी विनंती करेल आमचे सन्माननीय राहुल कदम साहेब आपल्या शुभ हस्ते मी या मॅचचा टॉस घेतोय प्लीज. 40 धावेचं आव्हान आहे. धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. चला करूयात आपण टॉस या मॅचचा. कॅप्टन अर्थातच हिंदवी वॉरियर्स आणि मळ्यादेवी वॉरियर्स. हिंदवी वॉरियर्स या कॅप्टन. करूया टॉस. अगदी टॉस केला गेला आणि अर्थातच टॉस जिंकला हिंदवी वॉरियर्सनं. त्यांनी सांगितले की गोलंदाजी घेऊ. दे वॉन्ट द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. येस हिंदवी टॉस जिंकला आणि गोलंदाजी घेतली त्या टीमनं. थँक्यू सो मच. चला मॅचला लगेच स्पीड अप द्या. चला बॅट्समन या प्लीज. एवढा उशीर लावू नका. हिंदवी वॉरियर्स टॉस विन, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बॅट्समन या प्लीज लवकर प्लीज. बराचसा उशीर करता मित्रांनो. आपली स्पर्धा आहे, आपल्याला फायनल खेळवायची आहे. अतिथी देवो भव. आपण सन्मान करूया ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी महत्वाची स्पॉन्सरशिप दिली आहे. ते आमचे बॅनर सौजन्य बॅनर स्पॉन्सर विठलाई कन्स्ट्रक्शन कदमवाडीचे आमचे सर्वेसर्वा राहुल कदम साहेब. विनंती करेल आपण या. आपला सन्मान यावेळी मात्र केला जातोय. प्रेमाची आपुलकीची कुसरुंकरांची माणुसकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर विठ्ठल रखुमाईची प्रतिमा असलेली मूर्ती आपल्याला दिली जाते. ही मोमेंटो या स्पर्धेची आठवण भेट आहे विठ्ठल रखुमाई
आणि आपले आभार व्यक्त केले जातात. थँक्यू सो मच. आमचे बॅनर सौजन्य राहुल कदम साहेब, आपलं प्रेम आपली आपुलकी अशीच पाठीशी नेहमी राहो. जाऊया मॅचच्या दिशेनं. ओहो, यावेळी मात्र अगदी क्रॉस बॅटेड केला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन. एक धाव मात्र कंप्लीट केले. शैलेश दुसऱ्या धावेसाठी जागा सोडतोय. शैलेशची दुसरी धाव धोक्यामध्ये असू शकते. 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट होत आहेत. वैभव आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्या स्पेल मध्ये 2 धावा तो खर्च करतोय. मगाशी चर्चा केली की NK स्पोर्ट्सला नितीन सुतारच्या टीमला मॅच काही करून जिंकायचे. वैभवच्या प्रत्येक वैभवच्या विकेटसाठी आपण पाहिलं तर संदीप मुंडे यांच्याकडून 101 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ते जमा देखील झालेलं आहे. त्याच्यासाठी जे षटकारासाठी संदीप दादाने 101 रुपये लगावले होते ते देखील जमा झालेत. आता विकेटसाठी त्याच्या आहेत संदीप मुंडे यांच्याकडून कॅश प्राइज लगावलं गेलंय. यावेळी देखील सुरेख फटका. बॉल बॅक ड्राइव्ह निघून जातोय. आकाशाला मुख्य मारणारा 6 धावांसाठी येतोय वैभवच्या विरोधामध्ये षटकार. बॅटिंग करतोय सध्या आपण पाहिलं तर अर्थातच उमेश, आणि उमेशच्या बॅट मधून येतोय हा फटका. यावेळी देखील अप्रतिम चेंडू. कटिंग ऑफ द साऊंड. वैभव सध्या आपण पाहिलं तर अगदी आपल्या वेगानं मात्र समोरच्या फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न करतोय. यश त्याला भेटलाय, मात्र कभी खुशी कभी गम अशी राहिले ही ओव्हर. तब्बल आव्हान आपण पाहिलं तर 40 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. यावेळी देखील उचलला चेंडू हवेमध्ये. काव कॉर्नर रिजनला अगदी चेंडू आपण पाहिला हवाई सफर करतोय. आहे खेळाडू तिथे होते. छोटीशी चूक, मात्र तोपर्यंत पंच सांगतायत आहे 4 धावेसाठी चौकार. यांच्याकडून आपण पाहिलं तर सलग 3 षटकारांसाठी मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालाय. दोन्ही फलंदाजांसाठी एक कॅश प्राइज असेल. अधिकजी शिंदे साहेब यांच्याकडून, संदीप मुंडे यांच्याकडून देखील विकेट साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. श्री गणेशा 11 या टीमच्या गोलंदाजांसाठी पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या आपण पाहिले तर 14 या आकड्यावरती. 14 धावसंख्या, 40 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये वैभव थोडासा महागडा राहिला. आता बुम बुम बुमरा येतोय आशिष गोलंदाजीसाठी. फुल टॉस चेंडू. यावेळी मात्र अगदी हवेमध्ये विकेट कीपर आहे. कॅच पकडली जाते आणि तदनंतर मात्र संदीप मुंडे यांच्याकडून मात्र या विकेटला आहे 100 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाजासाठी जरूर ठेवलं होतं ते अखेरीस पटकवलंय बुम बुम बुमरानं. जेवणाची व्यवस्था जी ठेवली गेली अर्थातच कलावती किचन आणि इंटेरियरचे सर्व अनिल पवार साहेब यांच्याकडून ते जेवण आता मात्र चालू झालंय. टॉस का बॉसच्या मागे म्हणजे शिवरीच्या अगदी खाली तुम्हाला जेवणाची व्यवस्था केली आहे.
आशिषाला गोलंदाजीसाठी ऑलरेडी त्याने कॅश प्राइज मिळवलाय. चेंडू आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट +1 तब्बल 2 धावा मात्र ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये. संघाची धावसंख्या अगदी 15 या आकड्यावरती. 15 धावसंख्या, 40 धावेचं आव्हान आहे प्रत्येक विकेटला संदीप यांच्या. अप्रतिम फटका जिथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षण देखील होत आहे. मात्र अगदी अगदी आपण पाहिलं तर 2 धावा मात्र जरूर कंप्लीट केल्या गेल्यात. जीवनाचा व्यवस्था जो कार्यक्रम आहे तो चालू झालेला आहे. अगदी टॉस का पॉसच्या मागे धावसंख्या आपण पाहिली तर 18 या धावसंख्येवरती 18 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती आहे. 18. चला स्पीडअप घ्या प्लीज. हो चेंडू आपण पाहिलं तर पडल्यानंतर अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या आता पुढे जाईल 19 या आकड्यावरती. 40 धावेचं आव्हान आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर अर्थातच विकेट प्राप्त केली. तदनंतर अगदी 2 धावा खर्च केले. तदनंतर एक्स्ट्रा धावा ऍड होते. यावेळी आपण पाहिलं तर चेंडू अगदी हुक केला. अगदी एका धावेसाठी मात्र जरूर निघून जाईल. अगदी धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावसंख्या. यावेळी देखील जास्त बाउन्स व्हाईट बॉल येतोय. त्यामध्ये एक धावा ऍड होईल. व्हाईट +1 आताच्या 2 धावा 1 बाउन्स म्हणून दंडित केल्या. किरण 11 डिगेवाडीचे कॅप्टन आपण पाहिलं तर अनिल दिघे यांनी देखील हॅट्रिक षटकार आणि हॅट्रिक विकेट साठी तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज मात्र जरूर पुकारलं. त्यांच्या माध्यमातून ते 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हॅट्रिक विकेट हॅट्रिक षटकारासाठी अनिल दिघे साहेब यांच्याकडून. 22 धावसंख्या 22. ओव्हल खेळताना फक्त दिशा दिली. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केले. एकाच धावेती समाधान मानावं लागेल. सध्या आपण पाहिलं तर अगदी यंग खेळाडू चेंडू घेऊन पळत जातोय. मात्र 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 23 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हो यावेळी देखील हलक्या हातानं फक्त दिशा दिली. चेंडू आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. एकाच धावेती समाधान मानावं लागेल. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल ओव्हर क्रमांक 2 चा, जिथे धावा मात्र जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. हो यावेळी देखील इनसाइड आउट सुर एक फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला मात्र निघून चाललाय. धावांसाठी धाव मात्र मैदानामध्ये चालू झाली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अगदी 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 26 धावसंख्या. आता मात्र 12 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 40 धावेचं आव्हान मैदानामध्ये. 26 धावा मैदानामध्ये सजवल्यात. आता येणारे 12 चेंडू मात्र बाकी आहेत. अगदी 12 चेंडू आणि अगदी आता 14 धावेची गरज. हे समीकरण मात्र मैदानामध्ये 12-14.
12-14चं समीकरण आहे. गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर गणेश, यावेळी मात्र अगदी चेंडू गरकन फिरतोय बॅटर्स होता. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी निर्धाव चेंडू येतोय. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. ओहो फुल टॉस चेंडू, मिड विकेट रीजन. ओहो हो अप्रतिम एफर्ट्स, व्हॉट एफर्ट्स यार. 100% संघासाठी देणारा खेळाडू मिड विकेट रीजनला बघितला. मात्र आता घेतलेल्या या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 28 धावसंख्या. हो यावेळी देखील सुरेख गोलंदाजी, दांडी गोल, विकेटचं पतन, बॅटर गॉन. नवीन बॅटर लगेच या, नवीन फलंदाज प्लीज लगेच या. या नवीन बॅटर लगेच मैदानामध्ये पोहोचायचंय. धावसंख्या आपण पहिली तर अगदी 28 या आकड्यावरती स्थिर आहे. 28 ऑन अ स्कोर कार्ड. 28 धावा ऐकूयात तोपर्यंत. अगदी एक छोटासा ड्रिंक ब्रेक जरूर घेतला. सध्या आपण पाहिलं तर अगदी टायमिंग जाऊन पोहोचलंय 1:20. अगदी यावेळी देखील धावा घेतल्या जातात. तब्बल आपण पाहिलं तर 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. गणेश गोलंदाजीसाठी आला आणि जसं गणेश गोलंदाजीसाठी आला, संदीप मुंडे दादा अर्थातच सँडी यांनी मात्र जरूर सांगितले विकेट आली तर 101 रुपयाचं कॅश प्राइज असेल संदीप मुंडे सँडी यांच्याकडून. हो बॅकफुटला जातोय, कदाचित संधी आहे का इथे. काव कॉर्नर रिजनला आहे खेळाडू. अप्रतिम कॅच, 101 रुपयाचा कॅश प्राइजचा बानकरी होतोय. संदीप मुंडेंनी जे लगावलं होतं ते मात्र पटकवतोय गोलंदाज गणेश. गणेशची गणेश चोपदार. संघाची धावसंख्या फक्त स्थिर आहे 30 या आकड्यावरती. अजूनही 10 धावा हव्यात आणि तब्बल चेंडू मात्र बाकी आहेत. 7 चेंडू मध्ये 10 धावेची गरज आहे. 7-10 हे समीकरण सध्या मात्र अगदी मैदानामध्ये. थोड्याच वेळामध्ये लकी ड्रॉ देखील आम्ही प्रेक्षकांपर्यंत घेऊन येऊ. ज्या ते 3 लकी ड्रॉ म्हणजे 3 गिफ्ट हॅम्पर आज ठेवलेत. प्रत्येक जण आपलं नशीब आजमावेल. हो स्क्वेअर कट आहे खेळाडू त्याच्या डोक्यावरून. यावेळी मात्र अगदी 1 धाव मात्र जरूर कंप्लीट केले आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. आता समीकरण आहे 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेची गरज. 6 चेंडू 8 धावा हे समीकरण आहे. चला थोडासा स्पीड अप द्या. कुपन्स अगदी प्रेक्षकांसाठी कुपन्स आहेत. तुमच्यापर्यंत चिठ्ठ्या घेऊन येऊ, त्याच्यावरती तुमचं पूर्ण नाव लिहा, चालू असलेला फोन नंबर लिहा, ती चिठ्ठी आमच्याकडे द्या आणि सगळ्या चिठ्ठ्या आम्ही एका बॉक्स मध्ये टाकू. त्यातून एक चिठ्ठी उचलू.
त्यातून 3 चिठ्ठ्या उचलल्या जातील आणि त्या लकी प्रेक्षकांना भेटतील गिफ्ट हॅम्पर. तो प्रेक्षक इथे असणं देखील महत्वाचं आहे. हो, साहिलचा हा पहिला चेंडू होता जो अगदी लेग स्टिकच्या जास्तच बाहेर होता. समीकरण बदलत आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 7 धावेची गरज आहे. 6 चेंडू 7 धावा हे समीकरण सध्या मात्र मैदानामध्ये. यावेळी मात्र अगदी गुडलेन स्पॉट वरती विकेटचं पतन येते. बॅटर होतोय गॉन. साहिलला भेटले विकेट आणि तदनंतर बॅटर आपण पाहिलं तर कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एक फलंदाज गॉन. ठोको धावसंख्या आपण पहिली तर 33. चला नवीन बॅटर प्लीज लगेच पोचा यार आणि थोडंसं स्पीड अप देण्यासाठी मदत करा. ओहो, यावी मात्र सुरेख फटका स्क्वेअर कट केलाय. चेंडू आपण पहिला हवेमध्ये निघून जातोय. अडला गेला मात्र धावांसाठी धावा 2 धावा तर कंप्लीट केलेत. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. ती अडचणीमध्ये होती. गरज होती का? फसला गेला बॅटर आणि आता मात्र समीकरण बदललं गेलंय. तब्बल चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत 4 आणि विजयासाठी गरज आहे 5 धावेची. 4 चेंडू 5 धावा. गणेश 11 देखील 2 विजय म्हणजे दोन्ही संघ 3-3 पराभूत होतील. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळतोय. इथे धावा किती कंप्लीट केल्या जातील? चेंडू डिक्लेअर मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत आपण पहिलं 2री धाव देखील कंप्लीट केली जाते. आता समीकरण काय असेल? येणारे तब्बल 3 चेंडू आणि विजयासाठी 3 चेंडू आणि 3 धावेची गरज. 3 चेंडू 3 धावा. बॉल टू इक्वेशन मॅच आहे. एक एक टप्पा महत्वाचा आहे. एक एक चेंडू महत्वाचा आहे आणि या मॅच मध्ये कोण असेल हिरो? स्लोअर वन गती परिवर्तन. चेंडू आपण पहिला हवेमध्ये. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केले. 2ऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. 2 धावा तर कंप्लीट होत आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथे थांबवला. थकलाय, दमलाय. यावेळी मात्र 1 धाव विजयासाठी हवी आहे. ती 1 धाव तर विजयाची कंप्लीट केली ते NK स्पोर्ट्स होईल विजेता. महत्वाचा चेंडू. ओहो, यावी फटका प्रतिम आहे आणि NK स्पोर्ट्सने विजयाची 1 धाव केली कंप्लीट. विजय मी विनंती करेल अंबिका स्पोर्ट्स अगदी 5 मिनिटांमध्ये मैदानामध्ये उतरा. तोपर्यंत एक मराई वॉरियर्स लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. हिंदवी वॉरियर्स टॉस वॉन झाल्या आणि त्यांनी फिल्डिंग घेतल्या.